सोहम निष्ठुरपातकी कुटिलही चांडाळ मी घातकी क्रोधी हुंसकुतामसी अपयशी द्वेषी सदा नास्तिकी ऊर्मी मत्सरही कखाय करिता वरमे वधूपातकी गर्वी दृष्टकुवेशनी विपरीतो वरते मध्ये दांभिकी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माझे उद्धारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, मुख्य करून पाचे अवतारांच्या श्रीचरणी सर्वप्रथम नतमस्तक होऊन ज्ञाताज्ञा साधकांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांना दंडवत प्रणाम करतो. दंडवत दंडवत दंडवत. परमार्ग महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर श्री दत्तात्रय प्रभू मंदिर या ठिकाणी संपन्नत असणारा हा सत्संग, त्या निमित्तानं देवपूजा वंदन, निरोपण आणि अन्नदान अशा या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पूजनीय महंत आळसपूरकर बाबा, त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे असे परमपूजनीय श्री प्रसन्न मुनिदादा खामनीकर, या ठिकाणी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे असे परमपूजनीय श्री डॉक्टर पूर्वाश्रमीचे किशोरजी शेंडे साहेब, आता कपाटे दादा, झिंगाबाई टाकळी या ठिकाणावर उपस्थित असणारे पूर्वाश्रमीचे श्रीमान नागोराव सोळंके साहेब आणि आता बिडकर दादा, उपस्थित सर्व संत तपस्विनी मायमाऊल्या, आपण सर्व अच्युत गोत्रीय बंधू भगिनी आणि ज्यांनी आज मला या ठिकाणी दंडवत देऊन आमंत्रित केलं आणि तुमच्यासमोर ही सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून उद्युक्त केलं, असे सौभाग्यवती केतकीताई खोब्रागडे आणि खोब्रागडे परिवार, त्यांचे मिस्टर, जाऊ आणि तपस्विनी आई. मागे मी आलो होतो तेव्हा आपणच मंदिरच्या वतीनं आपण सर्वांनी मला बोलवलं. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी बोलवलं शेजारी या म्हणून घरी गेलो. पोरांनी प्रवचन ऐकलं, त्यांना बरं वाटलं आणि मग थोडंसं निरोपण केल्यानंतर त्यांनी उपदेश घेतले. त्यांच्या मनात अशी रुखरुख होती की बा उपदेश झाल्यानंतर आपण एखादं अन्नदान करावं, विधी करावा. आणि मग त्यांनी हा योग जुळवून आणला. मला 1-2 वेळेला फोन केले. मी म्हटलं मी जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवेल. हा सहज योग चालून आला. मला काही या ठिकाणी प्रवचनाचे कार्यक्रम आहेत परिसरात, त्या निमित्तानं मी काल निघालो आणि आज तुमच्या सेवेत उपस्थित झालो. ज्यांनी उपदेश घेतले आणि ज्या उपदेशामधून हा विधी या ठिकाणी संपन्न होत आहे ते दोघंही बहीण भाऊ, त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना सर्वप्रथम विशेष गाठी देतो आणि आपल्या प्रवचनाला प्रारंभ करतो. या पोरांना दोघे जण या. दंडवत दंडवत. नाव सांगा एकदा. आणि तू? दर्शन खोब्रागडे. दर्शना खोब्रागडे. हा, आता स्मरण करायचं आहे. पारायणाला पुस्तक विशेष घेऊन जा.
वेदांत खोब्रागडे. फोटो घ्या रे बाबा याचे. असं उभे राहा इकडं तोंड करून. हो बा दाखवतो. विशेष आणि हातात धरा आणखी. असं असं धरा, इकडे बघा. ठीक आहे. दंडवत. बसून घ्या. एकदा आपण जय जयकार करूया फक्त माझ्यासोबत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांनी महाराष्ट्राचं परिभ्रमण करत असताना महाराष्ट्राला आणि एकूणच जीवजातीला अभूतपूर्व असा एक ठेवा दिला. सर्वज्ञ ज्या ज्या परिसरामध्ये गेले, ज्या ज्या गावामध्ये गेले, तिथली संस्कृती, तिथलं समाज जीवन, परिसरामध्ये असणारं व्यवस्थापन, मठमंदिरे, तिथली देऊळं, अशा महत्त्वपूर्ण घटना आचार्य पंडित श्री माईम भट्ट यांनी नोंदवून ठेवल्या. छोटे छोटे मुद्दे आहेत, परंतु सर्वज्ञांची त्या मागची असणारी जी भूमिका आहे, किंवा अगदी तात्विक भाषेत बोलायचं गेलं तर तो हेतू जो आहे, तो हेतू आपल्याला लीळेमधून लक्षात येत नाही. ईश्वराचा हेतू जाणून घेतो म्हटलं तरी जाणल्या जात नाही. ती लीळा करण्याच्या पाठीमाग किंवा एखादी चेष्टा करण्याच्या पाठीमाग काय हेतू होता हे शब्दात विदित करता येत नाही. परंतु तरीही ढोबळमानानं म्हणजे स्थूलपणे आपल्याला कुठले घटक टिपता येतील, स्थूलपणे कोणता हेतू नोंदवता येईल, असा विचार गोपी भास्कर यांनी केला. आणि त्यांनी हेतुस्थळ लिहून ठेवलं. म्हणजे महानुभावांचे दोन हेतुस्थळ आहेत. गोपी भास्करांचं हेतुस्थळ आणि न्यायंबासांचं हेतुस्थळ. दोन हेतुस्थळ महानुभाव पंथामध्ये आहेत. हेतू सांगण्याचं काम या ग्रंथांनी केलं. स्थळ या शब्दाचा अर्थ कोशामध्ये किंवा शब्दकोशामध्ये किंवा इतर समाजामध्ये रूढ अर्थ स्थळ म्हणजे काय, ठिकाण आहे की नाही. परंतु महानुभावांची एक पारिभाषिक संज्ञा आहे. पाची स्थळ म्हणजे 5 ठिकाणं, असा काही अर्थ गृहीत धरता येईल का? नाही. तुम्ही स्थळ शब्द ऐकलेला आहे.
पाची स्थळ, आणि आता काय सांगितलं आपण, हेतुस्थळ, आहे की नाही. आणखीन कुठं कुठं स्थळ शब्द ऐकला बरं ग्रंथांच्या रूपानं? स्मृतीस्थळ, हा हा म्हणजे लक्षण स्थळ, आचारस्थळ, विचारस्थळ, हे पाची स्थळ झाले. माळका स्थळ, दृष्टांत स्थळ, महावाक्य स्थळ. आणखीन जिथं ही स्थळ शब्द, हा दानस्थळ, मुरार मल्लांचं आपणच संपादित केलेलं आहे ते. तर हे पाची स्थळ आहेत. आणखीन ह्यांनी जे आपल्याला आठवण करून, दानस्थळ, अनृत्यस्थळ, दंडवस्थळ, हे स्थळ आहेत ना. इतक्या ठिकाणी आपल्याला स्थळ शब्द ऐकायला आणि वाचायला भेटतो. आणि अभ्यासही करता. पोथी आहे, आपण ऐकत आहे, लक्षणस्थळाची पोथी, आहे की नाही, विचारस्थळाची पोथी. स्थळ म्हणजे काय? स्थळ म्हणजे ठिकाण, पण तिथं जुळत नाही, भावार्थानं जुळल, परंतु आपल्याला सरळ अर्थ लावायचा आहे की नाही. म्हणून मला एका ठिकाणी वाचन करत असताना पोथीच मध्ये एक व्याख्या, व्युत्पत्ती वाचण्यात आली. जेथे तत्वज्ञान स्थळस्थ झाले ते स्थळ, जे प्रसंगवशे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी निरूपण केलं, ठरवून तर काही नव्हतं. मग महदंबेनं प्रश्न विचारला, स्वामींनी निरूपण केलं, किंवा कुठले भक्त स्वामींना भेटले, त्या अनुषंगाने स्वामी बोलले. म्हणजे अर्थात हे सगळं विखुरलेलं आहे. त्याला एका ठिकाणी स्थळस्थ केलेलं आहे, म्हणून ते स्थळ आहे. म्हणजे कशाचं स्थळ? तर म्हणजे लक्षणाचं स्थळ. जे लक्षणपर जो विचार आहे तो एकाच ठिकाणी स्थळस्थ केला गेला, म्हणजे एकाच ठिकाणावर आणला, तो म्हणजे एकाच ग्रंथात आणला, म्हणून त्याला स्थळ लावून दिलं. जे स्मृतिरूप होतं ते एकाच ठिकाणी आणलं, तेही विखुरलेलं होतं. 5-7 जणांनी मिळून प्रयत्न केलेला आहे. स्मृतीस्थळाचं जे संस्करण झालं ते एकाचं नाही, अनेकांचं आहे. कवी मालोव्यास, कवी नरेंद्र व्यास यांनी हे एकत्र केलेलं आहे. आणि मग ते एका ठिकाणी विखुरलेलं आणलेलं आहे, त्या दृष्टीनं ते स्मृतीस्थळ आहे. ते स्थळस्थ झालं म्हणून तिथे स्थळ शब्द आला. आपण हेतुस्थळावरती बोलत होतो की हेतू जे आहेत लीळेचे, तर ते एका ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं, त्यांना हे माहीत नव्हतं का की ईश्वरेचा हेतू जाणो म्हणितल्या विणेने, ईश्वराचा जो हेतू आहे तो आपण देवाने जाणवल्याशिवाय आपण जाणू शकत नाही. काय उद्देश होता देवाचा या पाठीमागे हे माहीत आहे त्यांना, पण तरीही त्यांनी या ग्रंथाच्या रचनेचं धारिष्ट केलं. याचं एक कारण असं आहे की पुढची जी पिढी आहे, येणारा जो आमचा महानुभाव वर्ग असणार आहे, त्यांना अभ्यासाची सुविधा व्हावी, जितकं आपल्याला कळालं तितकंच लिहून ठेवावं, हा उदात्त विचार करून, म्हणजे तुमचा आमचा विचार करून या ग्रंथाची निर्मिती झाली. आमच्या अभ्यासासाठी हे ग्रंथ तयार झाला. अर्थातच आमच्यापेक्षा त्यांची विद्वत्ता अफाट आहे. जे आपल्याला विचार करून कळालं नसतं आज, ते त्यांच्या स्मरणशक्तीतून जे त्यांना जे त्याच्यातलं गमक कळालं, रहस्य कळालं, ते त्यावेळेला त्यांनी लिहून ठेवलं. आता अगदी आचार्य नागदेवांनी जर निरूपण केलं असतं, माई भट्टांनी लिहिलं असतं, तर तो हेतू आणखीन काय झाला असता, फुलला असता, त्यात आणखीन भर पडली असती.
जास्त आपल्याला मोठा ग्रंथ मिळाला असता. लक्षात येते ना मुद्दा? जशी जशी पिढी पुढे चालते तसं तसं ज्ञानामध्ये सुद्धा काही अंशानं का होईना घट होत असते. परंतु माईमभट्टांनी लीळाचरित्र लिहिलं हीच मोठी गोष्ट झाली. आणि त्यांना हेतू लिहावे असं वाटलंच नाही, कारण प्रतिभा एवढी मोठी होती प्रत्येकाची की ते सांगितल्याबरोबर त्याचा अर्थांतर बुजून जात होतं, कळत होतं त्याला काय म्हणायचंय. तत्किंवश्येत तदन्यवश्येत एवढा संवाद आहे बरं का. तत्किंवश्येत तदन्यवश्येत, तत्किंवश्येत तदन्यवश्येत. जोराचा वारा सुटला. स्वामी बेलापूरला आहेत आणि हा प्रकरण वश्य अन्य आवृत्तीचा. माईमभट्ट स्वामींच्या जवळ बसलेले आहेत आणि माईमभट्ट स्वामींना प्रश्न विचारतात. तत् किम वश्येत. तत् म्हणजे हे वारा, किम म्हणजे कोणाच्या, वश्येत म्हणजे वश आहे. स्वामींनी सांगितलं तदन्यवश्येत, जे वरच आहे त्याच्या वश आहे, त्याच्या वर जो आहे ना त्याला ते वश आहे. माईमभट्टांनी पुन्हा विचारलं तत्किम वश्येत, तदन्यवश्येत. तत्किम वश्येत तदन्यवश्येत झाली अन्यवृत्ती. हे माहीमभट्टाची असणारी ही बुद्धिमत्ता आहे. 2 शब्दांमध्ये स्वामींनी उत्तर दिलं आणि त्याच्यातच अन्यवृत्ती तयार झाली. तीच अन्यवृत्ती नंतरच्या काळात स्वामींना 10 वचनात सांगितली. स्वामींनी समोर बसलेलं पात्र, ती व्यक्तिरेखा कोण आहे त्यावरती लीळाचरित्राची निवेदन शैली आहे किंवा निरोपण शैली आहे. ते पात्र ज्या प्रतिभेचं आहे, ज्या विद्वत्तेचं व्यक्ती पुढे बसलेलं आहे त्या पद्धतीनं ते संवाद आलेले आहे. जे संवाद माईमभट्टांसाठी झाले त्या पद्धतीचे संवाद महदायसासाठी झालेले नाहीत. जे महदायसासाठी असा संवाद झाला, स्वामी म्हणले वारी तुरुंगवत. आता बोलून तर गेलेत स्वामी, बोलून गेले वारी तुरुंगवत, पण महदायसांच्या लक्षात नाही ना आलं. त्याला जी वारी तुरुंगवत म्हणजे काही वज्रेची लीळा दररोजच्या स्मरणातली आहे तुमच्या. मी फक्त संदर्भ दिला. मी आता जेव्हा तुम्ही असे थोडेसे कंटाळ असाल तेव्हा लीळा सांगू. आता सुरुवात आहे ना, पटकन पुढे जावं म्हणून म्हटलं की वारी तुरुंगवत. महदायसांच्या ते लक्षात आलेलं नाही. याचा अर्थ महदायसा काही म्हणजे साधारण प्रतिभेच्या होत्या असं अजिबात नाही. पहिली कवयित्री म्हणजे फार मोठी बाई आहे. त्यांची न्यूनता मला दर्शवायची नाही, पण मुद्दा असा आहे की माईमभट्टाची जी प्रतिभा आहे ती तशी होती की त्यांना त्या 2 शब्दात कळालं. महदायसाला मात्र विश्लेषण करून स्वामींना सांगावं लागलं. आचार्य श्री नागदेव भट्ट आहेत की ह्यांना स्वामींच्या बोलण्यातली जी खाच आहे ती कळते. प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे बरं का. स्वामींच्या बोलण्यातली खाच, जो खाच खळगा आहे तो माईमभट्टांना लक्षात येत नाही, पण तो नागदेवाचार्यांना लक्षात येतो. नेवाशावरून आलेले नागदेव भट्ट स्वामी म्हणतात उशिरू लाविला. शिदोरीचा प्रसंग लक्षात आला का तुमच्या? काय म्हणले? उशीर लावला. नागदेवाचार्य काय म्हटले? जी नावेक लागला. थोडा वेळ जाऊ दिला, बाहेर गेले, मनात विचार केला, म्हणले मी बरोबर आलेलो आहे, उशीर तर लागला नाही, म्हणजे का म्हटले असावे. थोडासा 2 मिनिटं विचार केला नागदेवाचार्यांनी. आपल्या स्वामींना काहीतरी सांगायचं आहे.
कळाले का तुम्हाला? तिथला स्वामींच्या निरोपणातला जो खाच खळगा आहे की बोलण्यात, संवादामध्ये ते आपल्या लक्षात आलं नसतं. कदाचित मी असतो, मी तर दुर्दैवी तिथे नव्हतो, पण असतो तरी मी म्हणलं असं तेव्हा बरोबर आलो मी, उलट 2 मिनिटं पहिले आलो. पुढचं काहीच निरोपण झालं नसतं. जे निरोपण झाले त्यानंतरचं ते झालं नसतं, हा जर विचार डोक्यात आला असता नागदेवांच्या, तर नागदेव आचार्यांचं इथे मोठेपण आहे की चूक नसतानाही चूक मान्य करतात, आणि नेमकं उलट माझं किंवा तुमचं आहे असली तरी मान्य करत नाही. म्हणजे शिकता येतं याच्यामधून आपल्याला, की म्हणून ते नागदेव आचार्य झाले, पंथाचे आचार्य झाले ते या गुणामुळं. गुणच तेवढा मोठा आहे. चुकलं नाही तरी म्हणलं जे जे नावे कुशिरू लागला. लागला होता का उशीर? नव्हता लागला. तरी म्हटलं देवा लागला, माफ करा. हे फार मोठेपण आहे. थोडा वेळ 2 मिनिटं विचार केला आणि म्हणाले की असं देवाला का वाटलं असावं? तर स्वामींजवळ येऊन म्हटलं, देवा तर आपण, मी तर बरोबर आलो, पण आपण म्हटले उशीर लागला, ते जरा कसं आहे? मग स्वामी म्हणले आमची निरोपणाची प्रवृत्ती होती. मला सांगा ना, म्हटलं मी तयार आहे ऐकायला. आणि निरोपण झालं. स्वामींच्या बोलण्यातला मी म्हणालो की जे खाच खळगे ते नागदेवांना कळत होते. बाईसाहेबांना त्या तुलनेत, म्हणजे बाईसाहेबांना पण कळत होते, पण त्या तुलनेत थोड्याशा एक पाऊल पाठीमागे आहे नागदेवाचार्यांच्या. त्याचं कारण आहे की माणसाची जी बुद्धी आहे ती एका ठिकाणीच व्यस्त झालेली असते, एका कामात. आता ही तपस्विनी आहे, बाई जी आहे, मार्गाची प्रमुख बाई आहे, ती जेव्हा दुसऱ्या कामात लागत होती तेव्हा लक्ष राहत नव्हतं. पण जेव्हा ते स्वामींकडं एकटक बघत असतील तर त्या सुद्धा स्वामींना ओळखत होत्या. म्हणजे त्यांच्या बोलण्यातून त्यांना नेमकं काय म्हणायचंय, नेमकं काय बोलायचंय स्वामींना, हे बाईसाबाईच्या लक्षात येत होतं. उदाहरणार्थ हा माहीम भट्टाचा प्रसंग, त्यावेळेला बाईसाबाई रागवल्या. पण एका प्रसंगी बाईसाबाई असं स्वामींना म्हणतात, जी जी दैवाचा भाग्याचा. स्वामी म्हणले, बाई तसं नाही, येथूनही ऐसे म्हणितले, आम्ही असं म्हणलं ना असं म्हणून राहिला. आणि बाईसाहेब बोलल्या. इथे असं लक्षात येतं की बाईसाहेब कोण्यातरी एका कामामध्ये व्यस्त आहे, त्याच्यामुळं मुद्दा सुटला. तुम्ही पण लक्षात ठेवा, हे कुठल्याच एका लिळेवर आता बोललेलो नाही, हे सगळं वेगवेगळ्या याच्यातलं होतं. तुमचं थोडंसं सुटलं ना तर ते तुमचं तसंच निघून जाईल पाठीमागं. म्हणून 45 मिनिटं 50 मिनिटं कसं शांततेनं घ्या. बाईसाहेब ज्या कामात व्यस्त होतं तेव्हा असं होतं, आणि जेव्हा ते स्वामींचं अतिशांततेनं अवसर पाहत आहेत, ऐकत आहेत, तेव्हा त्यांच्या लक्षात येत होतं की स्वामींना काय म्हणायचं आहे. आणि स्वामी मग बाईसाहेब स्वतः म्हणतात, बाबा पोरग कसं आहे पाहना. लक्षात आणून, म्हणजे बाईसाहेबांच्या लक्षात येतं की हे असं आहे. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आहेत या लीळा चरित्राच्या, त्यानुसार निवेदन शैली आहे, त्यानुसार निरोपण आहे. आता या सगळ्यांच्या संदर्भात स्वामी जे बोलले त्याचा हेतू मांडणं हे अतिशय क्लिष्ट बाब आहे. ते कार्य गोपी भास्कर आणि न्यायंबास यांनी केलं. न्यायंबास म्हणजे नावेराज न्यायंबास. हे ओमाईसाचे शिष्य आहेत, आणि यांच्यापासूनच नावेराजांपासून न्यायंबास नावाचा प्रारंभ झाला. त्यांचं हेतुस्थळ आहे. हे हेतुस्थळ जे आहे ना, हे निवडक हेतूंचं
हेतुस्थळ आहे. आणि याला चांगला शब्द जर द्यायचा असेल तर ज्या गूढ लीळा आहेत, ज्या रहस्यात्मक लीळा आहेत, त्याचे हेतू या ठिकाणी न्यायंबासांनी सांगितले. परंतु समग्र लीळांचा हेतू याच्यात मांडलेला नाही. म्हणजे एकूण लीळांची संख्या ही 1500 ते 1800च्या दरम्यान आहे वेगवेगळ्या लीळाचरित्राच्या पाठामध्ये. लीळांची संख्या किती असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं देता येईल किंवा कोलते प्रतीच्या एवढ्या, देवदत्त प्रकाशनाच्या एवढ्या असं देता येईल. परंतु लीळांची संख्या एवढी आहे असं म्हणण्याचं धारिष्ट करता येणार नाही. प्रत्येक पाठाच्या वेगवेगळ्या लीळा आहेत. पाठ शब्दाला पाठ, पाठ म्हणजे पाठांतर आहे ते पाठ आहे. सूत्र पाठ आहे ते सगळं, पाठ असायलाच पाहिजे ते. लीळाचरित्राचा पाठ, लीळाचरित्राचे प्रमुख 13 पाठ आहेत. त्रयोदश पाठ आणि लीळाचरित्र खालशाच्या धाडेत गेल्यानंतर 13 लोकांनी, 13 विद्वानांनी आपल्या शिष्यांना जे निरूपण केलेलं आहे लीळेचं, ते लिहिलेलं निरूपण ते त्या त्या व्यक्तीचा पाठ आहे. पिढीपाठ, जाखोबा पाठ, हिरांबा पाठ, हिराईसा पाठ, नागनाथ पाठ, कवीश्वर पाठ, वैंदेशकर पाठ, पाठांची नावं सांगितले मी तुम्हाला. हे लीळाचित्राचे पाठ आहेत. याशिवाय नंतरच्या काळामध्ये हे 13 पाठ आणि ते पाठ ज्यांनी लिहिले आणि त्या पाठाचाच अभ्यास करणारे एक एक समूह तयार झाले. माझ्या गुरुनं सांगितलं ते मी प्रसाद म्हणून घेतलं आणि ते सत्य अशी अढळ निष्ठा ठेवणारा वर्ग महानुभाव पंथामध्ये जन्माला आला. गुरुवरती निष्ठा. आणि मग त्यांचे समूह तयार झाले. मग या पाठाचा अभ्यास करणारे इतके लोक पंथात आहेत बा. आणि म्हणून पंथाच्या 13 ज्ञानशाखा निर्माण झाल्या. त्याला 13 आमनाय म्हणतात. आमनाय म्हणजे शाखा. आमनाय काही पदवी नाही, पद नाही, सन्मानाचं काही ते आभूषण नाही. बॅनरवर वगैरे लिहितो ना आपण, ते शाखा आहे. या एका पाठाचा अभ्यास करणारा वर्ग, त्यांच्या गुरुकडून ज्यांनी घेतलं ते, त्यांच्याकडून पुढे घेतलं ते, आणि अशा प्रकारानं एक एक समूह तयार झाला असं अन्वय स्थळात नमूद केलेलं आहे. आणि दुसरा एक अन्वयाच्या किती तयार, 13च का तयार झाले म्हणून आणखीन एक अन्वय आहे किंवा आचार्यांचा 5 शतई परिवार आणि अटनविजन करत करत काहींनी देहक्षेपला, काहींनी सन्निधानात देहक्षेपला, आणि उरले त्यातले ते 13 काही समकक्ष लोक होते, यांना तेही आचार्य झाले, त्यांना 13 आचार्य केलं. असं अन्वय 13च्या पाठीमागं 2 अन्वय आहेत. तर मी असं म्हणत होतो की लीळाचरित्राचा जो पाठ आहे त्या पाठाच्या लीळांची संख्या मग कमी जास्त आहे प्रत्येक पाठाची, आणि प्रत्येक पाठामध्ये असणारी माहिती थोड्या अधिक प्रमाणात भिन्न आहे. काय बदल आहे? फक्त प्रास्ताविकाचा बदल असतो, सुरुवात कशी झालेली घटनेची, किंवा शब्दांचा फरक आहे मध्ये, पण लीळेचा मतितार्थ नाही बदलत. हे या सगळ्या पाठांचं वैशिष्ट्य आहे. 13 पाठांच्या शिवाय नंतर अनेक विद्वान पुढे तयार झाले आणि पाठांची संख्या 60 वर गेली आणि मानवांचे 60 पाठ तयार झाले. पुन्हा अथक परिश्रम करून किंवा हे खूपच वासनाभेद तयार होत आहेत. एवढे वासनाभेद बरे नाहीत.
मग आपल्या पूर्वसुरींनी त्यावरती अथक परिश्रम करून गुरुजी ऋषी व्यासांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला पिढी पाठाचा. मुरार मल्लाने चतुर्थ शोधनी केली. म्हणजे आता आपल्याला त्याच्यावर नव्हतं बोलायचं, आपला मुद्दा आहे की हेतू. मी एवढंच म्हणतो तुम्हाला की प्रत्येक पाठाच्या लीळा कमी जास्त आहेत आणि सर्व लीळांचा हेतू सांगण्यामध्ये नायंबासांनी म्हणजे प्रयत्न केला नाही. ते म्हटले छोट्या मोठ्या लीळा आहेत त्या लोक समजून घेतील, ज्या रहस्यात्मक लीळा गुढ लीळा आहेत त्याचा हेतू सांगावा, आणि त्याचा हेतू त्यांनी सांगितला. त्या ग्रंथामध्ये काही नाविन्यपूर्ण माहिती आली मग, म्हणजे दोन्ही हेतुस्थळाच्या तुलनेत. आणि गोपी भास्करांचं हेतुस्थळ आहे ते अथ ते इति सर्वच लीळा जवळपास त्याच्यात आलेल्या आहेत. जवळपास म्हणजे काही सोडल्या, काही पाठभेदानुसार राहिल्या, नाही तर जवळपास आल्या. गोपी भास्करांच्या याच्यात काही राहिल्या, पण न्यायंबासांपेक्षा तर नक्कीच जास्त आल्या. ठीक आहे. तर आता आपला मुद्दा असा होता की दोन्हीमध्ये काय भिन्नता आहे. लीळांची भिन्नता आहे, सिद्धांत काही ठिकाणी तर सारखेच आहेत आणि काही अधिक प्रमाणामध्ये माहिती त्यांनी दिली. काही शब्दांचे अर्थ सांगितले. राय अंगणी शब्द आहे, राय येते अंगणा म्हणून, आणि मग राजा अंगणामध्ये येतो क्रीडतो म्हणून रायांगण, असे अर्थ लावलेले आहेत छानपैकी. काही ठिकाणी हेतू सांगत असताना त्यांनी आपल्याला अधिकची माहिती दिली. जसं श्री गोविंद प्रभू महाराज यांना काका होते, अधिकची माहिती आपल्याला मिळाली, त्यांचं नाव, त्यांचं गाव. तर ही अधिकची माहिती आपल्याला त्याच ह्या हेतुस्थळानं दिली, न्यायंबासांच्या हेतुस्थळानं. आत्ताच त्याचं संपादन झालेलं आहे. आपले अनिरुद्ध भावे, आवा कपाटे यांनी आणि न्यायंबाज बाबांनी त्याचं संपादन केलेलं आहे. तर असं हे हेतुस्थळ आहे. या हेतुस्थळामध्ये आता आपण असं बघूया की हेतू कसा असतो. एखाद दोन लीळा घेऊन तर सर्वज्ञ एखाद्या मंदिरामध्ये गेले, म्हणजे अनेक मंदिरात गेले म्हणून म्हटलं की एखाद्या मंदिर पकडा तुम्ही, समजा अचलपूर घेतला आपण, आणि लिंगाला विडा वाहिला. अंबिनाथा विडा वाहने, अंबिनाथाचं लिंग आहे, महादेवाचं मंदिर होतं, त्या मंदिराचं नाव अंबिनाथ असं आहे. स्वामींनी तसा 5 ठिकाणी हा विडा वाहिलेला आहे, आणि पाचांचा मिळून हेतू एक सांगण्याचा प्रयत्न करू, आणि पाचांचे वेगवेगळे हेतू पाहू. आणि त्यातून आणखीन एक गोष्ट तुमच्या समोर विशद करून देतो. आम्ही देवपूजा वंदन करत आहोत. प्रत्येक विशेषाला वेगवेगळा आकार दिलेला आहे, त्याच्या पाठीमागं वेगवेगळं कारण आहे. आपण तिकडे जाणार नाही. एकूण देवपूजा ओट्यापासून तर मूर्तीपर्यंत. पण त्याच्यामध्ये काही पिढ्यांमध्ये आपल्याला पिंड लिंग दिसतात. देवपूजा नमस्कारी तुम्ही केलेले असतील, आणि हे जे लिंग आणि लिंग आहेत देवपूजेच्या पिढीमध्ये असणारे, हे प्रामुख्यानं माझ्या समोर 2 ठिकाणचे लिंग मी प्रामुख्यानं पाहिले. त्यामध्ये एक छिन्नस्थळी आणि त्याच्यापेक्षा जास्त भोगराम, रामटेक, ते लिंग पाहिले. मूर्ती बी तशाच आहे. भोगरामच्या मूर्ती या खूप जास्त दिसतात पहा, आणि असं छिन्नस्थळीच्या मूर्ती. त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. आसन छिन्नस्थळीच्या मूर्ती जास्त दिसण्याचं कारण की 12 गडा छिन्नस्थळी ही आचार्य नागदेवांच्या काळामध्ये स्मरण करून आचार्यांच्या परवानगीनं छिन्नस्थळी फोडल्या गेली. त्याच्यामुळे तेवढे विशेष तिथं एक वन टाइम तयार झाले, मिळाले कोरण्यासाठी. आणि रामटेकचं कारण असं आहे की मूर्त कोरायला सगळ्यात मऊ पाषाण हा रामटेकचा आहे.
भोगरामचा पाषाण हा सर्वात मऊ आहे, कमी कष्टामध्ये काम होते, म्हणून त्या मूर्ती सर्वाधिक आहे. आजही आपण इथं भोगरामची मूर्त केलेली आहे, रामटेकची ओरिजिनल मूर्त आहे. त्याचे डुप्लिकेट भरपूर आलेत म्हणून हा शब्द वापरला. जे लाल दिसतं ते रामटेक असं काही म्हणत नका जाऊ, आहे की नाही. असं झालं असतं तर मंदिर पडलं असतं ना आतापर्यंत. ते इतके मूर्ती जरा खरंच तिथून निघल्या असत्या तर राहिलं नसतं शाबूत. असं आपण पण विचार करायचा की इतके मूर्ती येऊ शकतात का वा. तर त्या लिंगांवरती आपण बोलत होतो. तर त्याचे पिंड आहेत महादेवाचे देवपूजनमध्ये आलेले. याची परंपरा अशी आहे की याच्या पाठीमाग लीळा स्मरणाचा भाग आहे. का देवाने 5 ठिकाणी लिंगांना विडा वाहिला, त्या लीळेचं स्मरण व्हावं हा प्रमुख हेतू किंवा उद्देश ते लिंग कोरण्याच्या पाठीमाग आहे. एक कारण झालं. दुसरं कारण, ज्या मुली उपदेश घेतल्यानंतर अन्य घरी दिल्या जातात आणि त्या घरी देवी देवतांची पूजा असते, पण आपली पोरगी उपदेशी आहे आणि त्यांची आज्ञा नाही देवपूजा आणण्यासाठी. मग काय करायचं? हिला कपाळाला लावायला एखादा देव असला पाहिजे. मग तिला देवपूजेमध्ये काय द्यायचं? नमस्कारी महादेवाची पिंड द्यायची, लिंग द्यायचं आणि मग तिनं तिथं ठेवायचं, म्हणजे महादेवाच आहे बा म्हणून. बाकीच्यांसाठी महादेव आणि हिच्यासाठी मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकित विशेष आहे. त्यानुसार तिचं धर्मरक्षण होते, तिचा देवदेव होते, तिचं सगळे विधी तिथं होतात. मग गणपती बसला तरी हिचा विशेष तिथं आहे, ती उपार दाखवू शकते. नवरात्र असलं तरी तिला उपार करता येतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तिला सोयीस्कर झाल्या. त्या सुनवायरीचा सिलेबस आहे हा. बाकीच्यांनी नका अंमलात आणू. मी इथून सांगितलं म्हणसान तर करसान तसं. त्यानंतर तिथं गेल्यानंतर तिला बाकीचे जेवढे सण असतात त्यांचे तर ते सगळे त्या लिंगाच्या समोर जर केले, ते नैवेद्य दाखवला म्हणजे उपहार, तर ते उपहारच झाला आणि तिला ते जेवायला होते प्रसाद. या दृष्टीनं तिच्यावरचं असणारं जे काही धार्मिक संकट आहे ते निवारण झालं आणि तिचा धर्म शेवटाला पोहोचला. पुढे चालून त्याचा फायदा असा झाला की ते सासू सासरा तिचा पती त्या विशेषाला, म्हणजे आता ते शेवटी नमस्कार आहे ना ते पिंड, तर ते स्वीकारत गेलं. त्यांना अर्पण केल्यावर, देवाला अर्पण केल्यावर देव स्वीकारते. देव त्याची ताकद नाही बरं. अर्पण करणाऱ्यानं जर का परमेश्वराला अर्पण केलं तर ते स्वीकारतात. मग तो झाला प्रसाद. हे प्रसाद खाऊन यायची बुद्धी स्थिर होऊन आणि ते नमस्कार करून करून नंतर हे उपदेशी झाले. आणि अशा पद्धतीनं आपल्या ज्या मुली आहे उपदेश घेतलेल्या, त्या अन्य घरी गेल्यानंतर त्यांनी सासर उपदेशी केलं आणि या सासर उपदेशी करून त्यांनी प्रेमाचा उपाय जोडला. आवर धर्मापासून काढून परधर्मी लावणं हा प्रेमाच्या 14 उपायामध्ये एक उपाय आहे आणि तो साधूला आणि गृहस्थांमध्ये सर्वाधिक तुमच्यामध्ये सूनवायरी पोरीला घडतो. कोणती सून? जी तुमची पोरगी अन्य घरी दिली. पण सध्या तुम्ही असं म्हणता नाही माझी पोरगी उपदेशी आहे, उपदेशीच घरी गेली पाहिजे. मग तिला त्रास होते बा, अन्य घरी गेली तर त्रास होते, उपदेशीच घरी गेली पाहिजे. माझ्या शुभेच्छा आहे. आता मी उपदेश दिलेले आहेत, आता दर्शनाला दिलं, माझ्या शुभेच्छा उपदेशी घरी जावा म्हणून. माझा आग्रह नाही अन्य घरी द्या, पण उपदेशी घरी दिल्यानंतर तिला हा योग नाही, हा उपाय जोडण्याचा योग तिथे नाही. पण ती अन्य घरी जर दिलेली असेल, म्हणजे योगायोग त्या योगानं जर अन्य घरी तिचं लग्न झालं तर ती ते घर उपदेशी करू शकते. नाही घर उपदेशी झालं तर कमीत कमी तिचा पती उपदेशी करल, आणि ते पण नाही झालं तर पोरत उपदेशी करल. तिथं नाही जाणार.
या पद्धतीनं महानुभावांनी त्या लिंगाकृती विशेषाच्या पाठीमागची भूमिका ठेवलेली आहे. पण विशेष देवपूजेत ठेवण्यात काही दोष नाही. मग तुम्ही म्हणसाल महादेवाचं लिंग दिसतं बा, ते महादेव आठवल, त्याचं काही दोष वगैरे लागल, तसं नाही. मुळात लिंग शब्द ज्ञानासी वाचक. लिंग शब्द ज्ञानाशी वाचक आहे. कृष्ण शब्द आहे, कृष्ण ज्ञानाशी वाचक आहे की नाही. पंचकृष्ण म्हणजे पाचही अवतार ज्ञानवान. तसं लिंग शब्द उच्चारला की तर ज्ञानाशी वाचक आहे. तर त्या दृष्टीनं तत्वामध्ये ते बसतं, सिद्धांतात बसतं, म्हणून आपल्या लोकांनी ते स्वीकारलं. बरं, ही परंपरा विकसित कोण केली? लिंग देवपूजेमध्ये ठेवणे ही नेमकी सुरुवात कुठून झाली आणि कोण त्याचा खऱ्या अर्थानं विकास केला? तर ते नाव फार मोठं नाव आहे पंथातलं. कमलाकर मुनी कोठी. हा, कमलाकर मुनी कोठी म्हणजे कुमार कमलाकर. हे मूळचे कर्नाटकचे आहेत, जे कानड देशाचे लिंगायत समाजाचे आहेत. तिकडे लिंगायत समाज सर्वाधिक प्रमाणामध्ये आहे. तसे इकडे वारकरी लोक आपल्या महाराष्ट्रात भरपूर आहेत, तर तिकडे लिंगायत लोक आहेत. आणि फार कडक त्यांच्या देवाधर्माचा विषय करताना ते पक्क धर्माचरण करतात. त्यांचा माणूस उपदेशी करणं ही मोठी कठीण गोष्ट आहे. तो पक्का माणूस असतो त्यानं केलेला. त्या समाजामध्ये कमलाकर मुनींचा जन्म झाला. पुढे मानवपंथाचा योग आला. त्यांनी एका तपस्विनीकडून दीक्षा घेतली, ती कोठीवेलीची होती. एका बाईकडून दीक्षा घेतली, कोठीवेलीची बाई होती. त्या तपस्विनीमुळं केवळ तिचं आटन विजन, तिचं ते पायी चालणं, त्याला प्रभावित होऊन हा व्यक्ती मानवपंथामध्ये आला. आणि त्या बाईंना त्यांनी गुरु मानलं, दीक्षा घेतली. आता तिकडचे हुशार असल्यामुळे इकडं अल्पावधीत अभ्यास केला. 2-3 वर्षामध्ये अध्ययन केलं ब्रह्मविद्येचं. अध्ययन केल्यानंतर ते स्वतः देवधर्म करायला लागले. म्हणजे अटन विजन, भिक्षा भोजन वगैरे त्यांचं चालू झालं. चर्या चालू झाली, चर्येचं बळ आलं, त्या चेहऱ्यावरती ते तेज आलं, वाणीमध्ये ती मधुरता आली, बीजरूपता आली, सामर्थ्य आलं, चर्येचं सामर्थ्य. आणि असंच एका ठिकाणी झाडाखाली, झाडातळी विजन चालू होतं, स्मरण करत होते. आणि त्याच वेळेला अहमद शहा, यवन राजा आहे, तो जीव द्यायला आला तिथं. त्याचा घटनाक्रम असा आहे की त्यानं गुलबर्ग्याला त्याचं राज्य होतं, गुलबर्गा. त्या गुलबर्ग्यावरून त्यानं ती राजधानी बिदरला आणली. आता बिदर म्हणजे नांदेडच्या जवळ, हैदराबादच्या जवळ, मी राहतो तिथून हा जवळचा भाग आहे. देशाचा शेवट आहे महाराष्ट्राचा, आणि तिथून तो भाग चालू होतो ना. बिदरला राजधानी आणली. बादशहा, बिदरचा बादशाह म्हणून आपल्यामध्ये काव्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. दिली बादशहा, बिदरच्या बादशहानं अमक्या अमक्या गोष्टी दिल्या, अशा नोंद नंतर ओवी म्हणून दाखवतो. आता फक्त एवढंच सांगतो की हा बिदरचा जो बादशाह आहे त्याचं नाव अहमद शाह आहे. आणि या अहमद शहाला असह्य असा आजार झाला. बऱ्याच औषधी
वनस्पती उपचार केल्यानंतरही तो नीट झाला नाही. वेदना होऊ लागल्या आणि त्यानं कंटाळून जीव द्यायचा निर्णय घेतला. मला जीवाला त्रास करून घेतल्यापेक्षा मेलेलं बरं. आणि यवनांमध्ये म्हणजे मुसलमानांमध्ये आत्मघात नावाचा काही नरकाचा भाग नाही आहे. येते का जाणार जीव दिल्यानं? मग ते म्हणतात तुला सुटला बा. ऐकलंच ना तुम्ही? आपण म्हणा अरे याला तो मारलं कापलं तर मुक्त केलं म्या. काय म्हणते? मुक्त केलं म्हणते त्याला. तर तसा तो विचार आहे. तो विचार घेऊनच हा निघाला. तो म्हणला आता जीव देऊन टाकू एखाद्या विहिरीत. निघाला रस्त्याने. झाडाखाली त्यानं कमलाकर मुनींना पाहिलं. काटे मात्र झाड आहे. थोडीशी फक्त सावली झाडाची खाली आहे. आणि भर उन्हामध्ये एकटे डोळे बंद करून साधना करणारा साधक राजा प्रभावित झाला. संत दर्शनाचा लाभ किती मोठा असतो बा. दुरूनच पाहिलं. म्हणले तर मरायचं तर आहे, पण मरता मरता या महात्म्याचा आशीर्वाद तर घेऊन जाऊ. इतका तपस्वी महात्मा कधी पाहिलाच नाही म्हणले. राजा चालला तरी जागेवरून हल्ला नाही. जवळ आला, राजानं नमस्कार केला, बसला जवळ. आनंद व्हायला लागला त्यांच्यापासून. त्यांची जी ज्ञानाची आभा, तपश्चर्याची आभा, त्याच्यातून सुख भेटायला लागलं. जवळ बसला आणि म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी कुणालाच सांगितलं नाही, चुपचाप घरून निघून आलो, पण तुम्हाला सांगतो मी जीव द्यायला चाललेलो आहे. कुणाला तरी सांगावं वाटतं मनातलं दुःख, पण सांगताना जागाच चुकायची नाही. योग्य ठिकाणी सांगा, गुरुला सांगा, देवाला सांगा. एका बाईनं दुसऱ्या बाईला सांगितलं की जागा चुकली सांगण्याची. त्यांनी सांगितलंच नाही कोणाला घरी, पण तो म्हणला तुम्हाला सांगतो बाबा, मला असा असा आजार आहे, खूप औषधी केली, मला खूप त्रास होतो, माझा आजार नीट होत नाही, आणि मी आता ठरवलं की विहिरीत उडी मारायची, जीव द्यायचा. हा चालू झाला पुढं. हिली हे संपला भाग. तर ते बरं 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 हे आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. ते कसे पंथामध्ये प्रभावी ठरले. आणि कमलाकर मुनींनी सांगितलं की म्हटले तुम्हाला आजार दिसतच नाही, फक्त एवढंच वाक्य बोलले आणि अंगावरचा तो सगळा आजार निघून गेला. काहीच आजार नाही. आश्चर्य वाटलं. हे त्यांना आचार्यांना घेऊन गेले. राजाने त्यांचा आदर सत्कार केला आणि 5 गोष्टी त्यांना दिल्या. मोर्चल परचल डंक निशान बेरी. यांच्याजवळ पालखी दिली आणि म्हटलं की हे सगळं बघून लोक म्हणतील की कुठून आणलं, चोरून आणलं काय, म्हणून सनद दिली लिहून. आता ती सनद महानुभाव पंथामध्ये नाही, परंतु हे सगळं दिलं आणि तेव्हापासून महानुभाव पंथामध्ये पालखी बसण्याचा प्रकार चालू झाला. मग ते बसतात म्हणून बाकीच्या शिष्यांनी आपल्या गुरूंसाठी पालख्या बसल्या, म्हणून पालखी बैसणे तिथून चालू झालेले आहे. आणि अशा पद्धतीनं दिली बादशहानं बेदरीच्या बादशहाने पालखी दिली. तर हे कमलाकर मुनी, मी म्हणालो की ते कर्नाटकचे आहेत, कानड देशाचे आहेत, आणि तिकडं धर्मप्रचार करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रामुख्यानं ते लिंगाकृती विशेष बनवले आणि ते तिकडच्या भागात दिले. त्यातून जी उपलब्धी व्हायची होती ती झाली. म्हणजे आपल्या मानव पंथाचा धर्म तिकडच्या भागामध्ये दृढ झाला आणि आजही आपला धर्म त्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने दृढ झालेला आहे. तिथून नंतर तो महाराष्ट्रामध्ये प्रकार आला आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याकडं ते लिंगाकृती विशेष आहेत. हा तिसरा संदर्भ त्या पाठीमागचा सांगितला. पहिल्यावरती आपला विचार असा होता की पंचलिंगामध्ये अंबिनाथ, तिथे आपण होतो. सर्वज्ञ अंबिनाथाला गेले. 2 मिनिटं बाजूला गेलो तरी एक माहितीच तो तुम्हाला लिंगाकृती विशेषाची माहिती दिली. आता मूळ मुद्द्यावर आपण आलो. स्वामी अंबिनाथाला अचलपूरला आले. आल्यानंतर स्वामी आले म्हणजे त्यांना दंडवत घालून आमंत्रित करून रामगरण्या राजानं नेलं की माझ्या राज्यात चला.
त्याच्या पाठीमागे लई मोठी स्टोरी आहे. आता तेवढं तरी हे मला सांगू द्यायचे नाही, वेळ नाही ना. आपला मूळ मुद्दा विडा वाहण्याचा. जाऊ द्या पुढं. तर तिथं नेलं अचलपूरमध्ये. स्वामींना एक घोडा दिला. स्वामी घोड्यावरती बसायचे, गरुडा घोड्यावरती. त्याच्यावर स्वामींना आसनायचं घोड्यावर. स्वामींनी त्यावेळेला राजवेश स्वीकार केला आणि राजाच्या मुलाप्रमाणे राजाप्रमाणे स्वामी तिथं राहिले. आणि त्या मंदिरात जायचे, महादेवाच्या अंबिनाथाचं मंदिर होतं. त्या लिंगाला सर्वप्रथम गेल्यानंतर पहिली क्रम पहा कसा आहे. घोड्यावरून उतरायचे. बकुळा नावाचा काहीतरी झाड होतं, तिथं तो घोडा बांधून द्यायचे. तो स्थितीसुखामध्ये असायचा. स्वामी उतरल्यानंतर सर्वप्रथम हात आणि पाय धुवायचे. मध्ये श्रीचरण प्रक्षालन करायचे, श्रीकर प्रक्षालन करायचे. तिथं पाणी होतं. तिथं आताही ती विहीर असल्याचे संदर्भ भेटतात. त्या मंदिराच्या बाजूला पडक्या स्वरूपामध्ये त्या विहिरी आहेत. तिथून निघाल्यानंतर या मंदिराच्या मध्ये आल्यावर तिथे एक माधान होती. माधान पाणी साचवण्याचं असणारं असं एक कुंड. मग विडा घ्यायचे आणि त्या माधानातलं जे पाणी आहे ते त्या लिंगावरती तर्पण करायचे, म्हणजे पाणी वाहायचे महादेवाच्या लिंगाला. विडा धुवून घ्यायचा, पानं धुवून घ्यायचे, सुपारी धुवून घ्यायची आणि मग नंतर ते महादेवाच्या लिंगाला विडा वाहिला आणि दररोज लिंगाला स्पर्श करायचा. बाकीचा क्रम दररोजचा आहे, विडा वाहणे एका दिवसाचा विषय. तर इथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अंबिनाथाला विडा वाहिला. आता याचा हेतू सांगत असताना असा हेतू सांगण्यात आला दोघांच्या मध्ये, वा तिथल्या जडत्वीच्या जीवांच्या रसना आकर्षित केल्या तोपर्यंत तिथं त्यांना दुःख भोगत होती देवता. ते जडत्वाचं दुःख होतं माणसं मारल्यानं. खून करा, विष पाजून मारा, कसं मारले तर जडत्वाचे नरक होतात. ते जडत्वाचे नरक अशा ठिकाणी भोगवले जातात, दगडात वगैरे हवा पाणी जात नाही तिथं. आणि अशा जीवांच्या प्रचंड दुःख असतं त्यांना तिथं. तर काहीच भेटत नाही म्हणल्यावर दुःख किती असेल. एक दिवस उपाशी राहून बघा, मग कळते किती दुःख होतं. बिगर अन्न पाण्याचं ते, आणि पुन्हा हवा नाही, काहीच नाही आतमध्ये. असं त्याला 1000 वर्षाचं असतं ते. त्याच्यामध्ये रसना आकर्षिल्या गेल्या, हा महत्वाचा मुद्दा आला. एरवी असं म्हणतात की देव तिथं संबंध दिला आणि त्याला सुख झालं. ते सुख नाही झालं, म्हणजे रसना आकर्षिल्या गेल्या, दुःखाच्या रसना. तितकं दुःख प्रतिबंध झालं, कारण परमेश्वर हस्तक्षेप करत नाहीत बाकीच्या गोष्टी. ते देवता दुःख भोगवायले, मग भोगू द्या, पण तोपर्यंत फक्त दुःख थांबलं. मग लयच त्याचा योग चांगला होता, त्यानं दैवराटीची क्रिया केलेली होती. 10 महिन्यापर्यंत स्पर्श केला लिंगाला, दररोज जायचं. आणि एका जीवासाठी बाकीच्या जीवायला फायदा. अलग लक्षात. म्हणून संगत करो बडो की तो बडत बडत बड जाय, आणि संगत करो गदो की तो दो दो लाता खाय. गद्याची संगत केली लाता, चांगल्याची संगत केली तर फायदा आहे. नरकात सुद्धा लाभ आहे संगतीचा. अलग लक्षात. आता तर आहेच आहे फायदा, नरकात सुद्धा संगतीचा लाभ झाला. आता त्याच्यामध्ये काय कमी जीव होते काय? ते लिंग इतकं मोठं, आता बी एवढं मोठं 3.5 हाताचं. अंबिनाथाचं लिंग पाहिलं ना तुम्ही? चांगलं मोठं आहे ना, इतकं उंचीच आहे ना. आणि त्याच्यात किती जीव आहेत नरक भोगणारे? त्या सगळ्याच्या दुःखाच्या रसना आकर्षल्या गेल्या. म्हणजे दुःख नाही, तिथपर्यंत दुःख प्रतिबंध झालं, जिथपर्यंत स्पर्श केलेला आहे. हात सोडला की मग सुरू. सर्वज्ञ कुठल्या एका जीवासाठी तिथं दररोज जात होते. जीव कसा आहे? ज्याला दैवराटीची क्रिया घडली. पुढचा वृत्तांत. दैवराटी म्हणजे परमेश्वर मार्गाचे परमार्ग आहे ना, परमार्ग अध्ययन म्हणजे परमार्गाची क्रिया घडली. काय क्रिया घडली ते माहित नाही, कुठली तरी क्रिया घडली. मग तोही कोणाला अशा तप्त जीवाला, एखाद्या साधूला, एखाद्या वासनिकाच्या सेवेला गेला, मदतीला गेला. इथं ध्यानात सोपा मुद्दा आहे. उन्हातून एखादा बाबा पायी पायी चालून राहिला, उन्हामध्ये मोटर चालून राहिले, तुम्ही पाठीमागे मोटरसायकलवर आले.
आता तुम्ही पाठीमागूनच जर विचार केला, या बाबाला दंडवत केला का नेऊन घाल नाही ते, आणि किती दूर ते काही सांगता येत नाही बाबाला किती दूर जायचं आहे. तर त्यापेक्षा ओळखच द्यायची नाही, पाहू नंतर. आणि पुन्हा तो माणूस इथं भेटला की आपण, का हो भाऊ तुम्ही तुम्हाला रस्त्यात भेटले होते, हा भाऊ थोडं घाई होती पुढे गेलो. अशा जीवांसाठी डिस्काउंट नाहीये. त्या अशा माणसासाठी होता की हा बाबा पायी चालून राहिला, थकलेला आहे, ऊन लागून राहिलं, घामाना जर्जरीत झाला, आणि एखादा माणूस आला आणि तो म्हणला बाबा चला मी ना तुम्हाला नेऊन घालतो बरं. फार मोठी गोष्ट नाही, थोडा वेळ द्यावा लागेल फक्त. आणि 1-2 किलोमीटर मदत केली किंवा बसून काय जसं करायचं तसं. अशी दैवराठीची क्रिया ही घडली असं मला म्हणायचं नाही बरं का, हे म्हणजे माझी सोबती. ते तसं काही नोंद नाही त्या ग्रंथामध्ये, पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की अशी कुठलीही क्रिया जर तुम्ही केली तर तिथं नरकाला गेलं तरी कामाला येते. दैवराटीची क्रिया. तप्त जीवाला कुठलीही मदत झाली, एखाद्या वासनिकाला झाली, भुकेलेला आहे, वासनिक आहे, भुकेला आहे, खाऊ घातलं, पाणी पाजलं, तर बाहेर जायचं नाही, अन्न भजन घडण, कमीत कमी उपदेशी पाहिजे. तर दैवराटीची क्रिया. तर अशा पद्धतीची कुठली तरी दैवराटीची क्रिया केलेला जीव, त्याच्यासाठी सर्वज्ञ स्वतः तिथं गेले, लिंगाला स्पर्श केला. हा आलेला कॉमन मुद्दा दोघांचा. आता वेगळीकता अशी आहे, आंबीनाथाच्या लिंगाला श्रीकृष्ण महाराजांचा स्पर्श झाला. ते म्हणले ते काहीतरी वेगळं सांगायचं, वेगळं ऐका. आता वेगळं आहे का नाही? कृष्ण महाराज महाराष्ट्रात आले, रुक्मिणीसाठी आले, भाग्यवान जीव रुक्मिणी. तिनं आपलं नाव रोशन करून दिलं की महाराष्ट्राचे जावई म्हणून कृष्ण, आहे की नाही, आपले जावई महाराज, आहे की नाही. म्हणजे पोरगी बी अशी जन्माव की जिनं आपल्या नावाचा झेंडा लाव. आपल्या महाराष्ट्राची कन्या आहे, तिनं आपला झेंडा पार पार इथं लावून इतक्या दूर कैवल्यापर्यंत लावला. तिच्यासाठी देव इथं आले, भाग्यवान जीव आहे. लोक म्हणले हरण केलं, हरण नाही केलं, स्वयंवर आहे. रुक्मिणी, हा ग्रंथाचं नाव काय का हरण आहे, दोन्हीत फरक आहे का नाही? हा, मग ते बोलणाऱ्याला सांगायचं, पळून गिळून नाही नेली म्हणा, लग्न करून नेली. हा ना, मला म्हणले होते तुमच्या देवानं असंच केलं, ग्रंथाचं नाव काय? ते म्हणले तिकडे तर रुक्मिणी हरण, म्हणून ते नको सांग मला. महाकवी नरेंद्र, ग्रंथाचं नाव काय? रुक्मिणी स्वयंवर. बरं, एक नाही 40 रुक्मिणी स्वयंवर आहेत. एखाद्याचं आपण बाजूला ठेवलं असतं, बाकीचे तुम्ही पारायण करता ते कवी कृष्णमुनी, संतोष मुनीचं ते, आहे की नाही. असं आलं तुमच्या लक्षात. आता रुक्मिणी काय, हा, ही अवांतर माहिती दिली तुम्हाला. आपला मुद्दा असा होता की कृष्ण भगवंत त्या निमित्तानं आले, आणि येत असताना सहपरिवारे अचलपूरला थांबले. हेतुस्थळ, ही माहिती हेतुस्थळानं दिली. अचलपूरला थांबले आणि तिथे भोजन झालं. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी त्या लिंगाला विडा वाहिला महादेवाच्या, आणि पुढे गेले. म्हणजे दोनदा झालं ना विडावान एकाच लिंगाला. मग असं काय त्या लिंगात? एक गोष्ट तर क्लिअर झाली, कृष्ण महाराजांचा चरणांकित येते म्हणून. म्हणजे आता किती देवाचा संबंध झाला? 2. मग 2 देवांना संबंध द्यावा असं आहे काय बा त्या लिंगामध्ये? तर त्याचा संदर्भ हेतुस्थळानं दिला. म्हणले तिथं दत्तात्रय प्रभूचा स्पर्श झाला. घ्या आता गंमत. दोन अवतारानं विडा व्हायला ना, चक्रधर स्वामीनं व्हायला. त्याचं समजा कोणी सामूहिक उत्तर वेगळे मी म्हणलो होतो, ते नंतर सांगतो. आता तुम्हाला संदर्भासाठी देऊन टाकतो. चला, सामूहिक उत्तर असं आहे, पाचीलिंगाला विडा वाहण्याचं. म्हणले मालनी मातेला पुत्र होत नव्हता, म्हणून तिनं महाराष्ट्रातल्या पंचलिंगाला हा मनोरथ केला, नवस केला, मला पोरग झालं तर मी येईल. नवस फेड, तिचं येणं झालं नाही,
आणि मग आमच्या देवानं मातेचा मनोरथ पूर्ण केला. हा एक हेतू सांगण्यात येते. हा शेवटचा हेतू आहे. हा प्रमुख हेतू नाही. परंतु याच्यात एक गोष्ट मात्र तुमच्या समोर नमूद करतो की हे पंचलिंग म्हणजे 5 मंदिरं महाराष्ट्रातले किती प्रसिद्ध मंदिरं होते पहा. की जर गुजरातच्या राणीला वाटून राहिलं, गुजरातमध्ये काय देवस्थान नव्हते का? गुजरातला मोठे महादेवाचे मंदिर आहेत ना बाबा. आता इथून लोक तिथं जातात फिरायला, तिथं काय मंदिर नव्हते का महादेवाचे? तिथून तिने इकडं नवस केला. म्हणजे महाराष्ट्रातले महादेवाचे मंदिर किती प्रसिद्ध होते, त्यावरून महाराष्ट्रातला भक्ती संप्रदाय कसा होता याचा अनुमान लावता येते. जे महाराष्ट्र हा भक्ती संप्रदायामध्ये अग्रेसर आहे भारतामध्ये, हे अनुमान लावता येतं. आणि ते राजकीय स्थिती तशी असल्यामुळे ते येऊ शकली नाही. मनोरथ म्हणले देवानं, आमच्या देवानं पूर्ण केले. म्हणजे आईची इच्छा पूर्ण करावी पोरानं, असा एक अर्थ आहे. आता आईचं घर घेतलं, आईची शेती मिळाली, मग आईची इच्छा होती अमक्या अमक्या मार्गाला पंगत कर, तर आईची होती, माझी थोडी होती. ते आईची इच्छा होती ना, आईची इच्छा होती दीक्षा घेईन, तर आईची इच्छा होती, माझी थोडीच इच्छा होती. पण तुला घर चाललं आईचं, आपण म्हणा भाऊ आता उपदेश घेऊन टाका, तर नाही सुनेल, एखाद्या सुनेला म्हणा आता घेऊन टाक, नाही मग तुला त्या घर चाललं, तिथली शेती चालते, तिथलं सगळं चालते, आणि तुला तिथला देव कोण नाही चालत? सगळं तुला द्यायचं, देव कोणाला द्यायचा? हे असं. तर मुद्दा असा होता की चक्रधर स्वामींनी मनोरथ पूर्ण केला, असं हा सामूहिक हेतू. पण मूळ हेतू आपला असा होता की 2-2 अवताराला विडा व्हावा वाटला तर काय कारण होतं म्हटले की कृष्ण तिथं दत्तात्रय प्रभूचा स्पर्श झाला. हा एक वेगळा संदर्भ आपल्या समोर येते की दत्तात्रय प्रभू तिथे आले. आता कोण्या क्रमाने आले, कसे आले मला माहित नाही. हा बाबा, मदरसाचा संबंध घेऊया, मदरसाचा संबंध घेऊ. मदरसा हा चालेल, मदरसाच्या संबंधाने अचलपूरला आले असं म्हणू आपण. आणि तिथून त्या लिंगाला गेले. आता हा सगळा योग आपल्याला कसा आला माहिती नाही, परंतु अंबिनाथाला दत्तात्रय प्रभू गेले आणि तिथं बसले, त्या लिंगाला स्पर्श झाला दत्तात्रय प्रभूंचा. आणि मग ती घटना, ती स्मृती दोन्ही अवतारांसाठी, पुढच्या दोन्ही अवतारांसाठी स्मरणीय ठरली. त्यांनी ते आपल्याला दाखवून दिलं की अरे बाबा इथं दत्तात्रय प्रभू आले होते, ठेवा इथं डोकं. मग आता विडा कोणाला व्हायला? पटकन उत्तर सांगा. हा, कोणाला व्हायला? हा, हुशार आहे बरं तुम्ही लोक. एकाने मला म्हणलं की म्हणे तुमचे चक्रधर महादेवाचे भक्त होते, 1-2दा नाही 5 वेळेला आमच्या देवाच्या पाया पडली म्हणली. सांगितलं, लोक सांगतात ना प्रवचनात, महादेवाच्या मंदिरात गेले बा पंचलिंगी विडा व्हायला, म्हणतात की नाही? म्हणून प्रवचन मोठं खतरनाक गोष्ट आहे. अर्धवट सांगून मोकळं होऊ नये, कारण घेणारे जास्त अर्धवट असतात. ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात. ते मुद्दा एक तर पूर्ण व्हावा, नाही तर त्यांना स्पर्श करू नये. हे विपरीत घडलं की नाही? सांगणारा सांगून गेला 5 ठिकाणी विडा व्हायला, आणि घेणाऱ्यानं घेतलं तुमचा देव महादेवाचा भक्त होता, तर तुमचेच बाबा म्हणले म्हणे 5 ठिकाणी विडे व्हायले आमच्या देवाला, मग तुम्ही विवाह आता, तुम्हाला काय अडचण आहे? आमच्या देवाचं दर्शन तुमच्या देवानं घेतलं, तुम्हाला काय अडचण आहे आमच्या देवाचं दर्शन घ्यायला? आहे नाही? ही तर मी एवढंच सांगितलं, मला बाबा तुमच्या देवाचं काय आमच्या देवानं दर्शन घेतलं नाही. आमच्या देवानं आमच्या देवालाच विडा व्हायला म्हणलं, ते दत्तात्रय प्रभूला विडा व्हायला. हे काय त्याच्या डोक्यात उतरलं नाही अचलपूरचं. त्याला ते घडवणूक वाटली. म्हणजे आणखीन सोपं सांगतो बा, अगदी सोपं सांगतो, लिखित. आता लीळाचरित्रातला संदर्भ देऊन सांगतो. ज्या लीळाचरित्रातून तुम्ही आम्हाला असं म्हणता की तुमचा देव आमच्या देवाचा भक्त होता, त्याच लीळाचरित्राचा संबंध असा आहे विज्ञानेश्वरा विडा व्हायला. देव विज्ञानेश्वरला गेले, घटनाक्रम असाच आहे बरं.
श्रीकरच प्रक्षालन केले. तिथं तर आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे विज्ञानेश्वरला, देवानं आपलं प्रवर्ण बाजूला केलं म्हणले आणि तिथलं प्रवर्ण गुंडाळलं वेगळं, आतमध्ये गेले विडा व्हायला त्या लिंगाला. त्याच्या पूर्वी घटना अशी घडते की दत्तात्रय प्रभूंनी ते लिंग स्थापन केलं, त्याची नोंद आहे चरित्रामध्ये, दत्तचरित्रात नोंद आहे ना. विज्ञानेश्वराची स्थापना कोणी केली? दत्तात्रय प्रभूंनी, नोंद आहे. आणि ते पाणी आणायला उशीर झाला तर देवानं मुठी दाबले आहे की नाही मध्ये, ते छिद्रे नातावी त्याला आणि पातळातून पाणी बाहेर निघलं म्हणले. आणि चमत्कार असा की त्याच्या छिद्रात काही बी टाकलं तर आत्मतीर्थावर निघायचं. हा म्हणजे ही मौखिक माहिती आहे, परंतु ही सत्य आहे. इकडून जर सुपारी टाकली तर आत्मतीर्थावर जायची. मग हे म्हणले लोक, त्यांना काही भावलं नाही. आणि ते कसे त्या दोन्ही तिन्ही गावात आपले म्हणजे मानव पंथाचं आणि त्या लोकांचं मात्र आताही वैर आहे. भिक्षा बी नीट वाढत नाही बरं बळेगाव मध्ये गेल्यावर. म्हणजे आता कोणाचं वाईट सांगू नये इथून, पण तुम्हाला सहज सांगितलं की आपलं द्यायचं आताही बनत नाही, ते पूर्वीपासूनच बनत नाही. ते म्हणले हे बंदच करायचं आपल्याला. त्यानं काय केलं, तिथं 2 वाट्या खुपसून दिल्या. पण खड्डे कायम आहे, खड्डे बुजवू नाही शकत त्या लिंगाचे. आणि ते श्री दत्तात्रय प्रभूंनी मुठी दाबल्यानंतर आहे पाताळातून पाणी निघलं होतं आणि त्या लिंगाची स्थापना झाली. आता दत्तात्रय प्रभूचा स्पर्श झाला की नाही त्याला? लिंगाची स्थापना दत्तात्रय प्रभूंनी केली की नाही? आणि विडा पाहिला देवाने त्या चक्रधर स्वामी, तो कोणाला पाहिला आता? दत्तात्रय प्रभूला. असं आम्ही डोकं ठेवतो तर दोन्ही अवताराला, तिथं डोकं ठेवलं तर तिन्ही अवताराला वंदन झालं आमचं. कृष्ण, दत्त आणि चक्रधर स्वामी अचलपूर, असे 2 ठिकाणचे संदर्भ आपल्या डोळ्यासमोर हे हेतुस्थळ देतात की महादेवाच्या लिंगाला विडा वाहिला म्हणजे त्या लिंगाला एर अवताराचा संबंध झालेला आहे. राहिले बाकी 3 लिंग तर तिथं तसं नाही. पण मध्यमेश्वर, त्याची तर ते देवानं आख्यायिकाच सांगितलेली आहे. मध्यमेश्वरची निर्मिती कशी झाली त्याची आख्यायिका स्वामीने सांगितलं. गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर आहे की नाही, ते स्वामीने सांगितलं. ते आंघोळीला बसला, त्याची भाऊजाई म्हणले एवढी काय घाई झाली, काही मंदिर बांधायचं काय तुला? काय गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर बांधायचा का? त्याला मोठी गोष्ट जिवारी लागली देराला, तर तसाच उठला आणि कमाई करायला गेला दूरदेशात. पैसे कमवून आणले, मंदिर बांधलं, तेही नदीमध्ये मध्यभागी, आणखीनही वाहून गेलं नाही ते. आपले रोड वर्षातच, ते 10 तेव्हाचं मंदिर आहे, ते नदीमध्ये पूर येतो, पाणी येतं, तसंच आहे मंदिर. आणि मंदिर बांधलं मग घरी आला आणि भाऊजाईला म्हणलं टाक आता पाणी आंघोळीला. बघ मी गोंदेश्वरापुढा पद्मेश्वर बांधून आलो. बरोबर आहे ना? याला म्हणतात जिद्द. काही करण्याची जिद्द असली पाहिजे. जिद्दीमध्ये त्यानं मंदिर बांधून टाकलं. त्याच्या मंदिरात आमचे चक्रधर स्वामी गेले आणि देवानं तिथं विडा वाहिला. कोलते प्रतीमध्ये असं आलेलं आहे, स्वामींनी भक्तिजनांच्या करवी वाहला, उपाध्यवासांच्या. हातात दिला, व्हायला सांगितलं. पण तू मग संबंध झाला नाही ना. मला विचारलं नाही एकाने, बाबा म्हणले हे तर असं आलेलं आहे आणि ते नमस्कारी कसं म्हणायचं? म्हणलं या पाठात असं आलं. आता गंमत अशी की कोलते संशोधित जी लीळाचरित्र आहे ते पंथामध्ये बऱ्यापैकी लोकांनी स्वीकारलेलं आहे. पण मग त्या प्रतीमध्ये अशा काही गोष्टी येतात की जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही बा याची सुधारित आवृत्ती असायला पाहिजे. आता या लीळेची असायला पाहिजे की नाही? तुमची परंपरा म्हणजे आमची परंपरा खंडित होऊन राहिली ना. त्या लीळेचा तो संदर्भ आल्यामुळे आमची परंपरा खंडित होत नाही का? आम्हाला कसं पाहिजे की स्वामींनी विडा वाहिला तर ते लिंग नमस्कारी होईल ना. स्वामींनी विडा वाहिल्याचा संदर्भ दुसऱ्या प्रतीत आहे, देवदत्त प्रकाशनाचे आहे.
बाकी प्रतीत आहे. पण खरंच ते लिंग नमस्कार आहे बरं का, तुम्ही किंतु परंतु आणायचं नाही म्हणा. मी तुम्हाला असंच सांगितलं की त्या प्रतीत तसं आलेलं आहे, म्हणून त्या प्रतीची सुधारित आवृत्तीची मागणी होते आहे. अशा सुधारणा गरजेच्या आता ते बाकीच्या पद्धतीने भांडतात, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर बोलू नाही शकत, हे नाही. ते जाऊ दे मुद्दा. हा मुद्दा असा होता की अशी सुधारणा मात्र आवश्यक आहे जी पंथासाठी हितावह आहे. राहिलं त्र्यंबकेश्वरला देवानं विडा वाहिला, तो संदर्भ जसाच्या तसा आला. आणि गटसिद्धनाथ म्हणजे ते वरखेडच्या जवळ गळनिमच्या पुढं गटसिद्धनाथ, ब्राह्मणी वगैरे परिसरामध्ये ते मंदिर आहे आणि लिंग आहे. त्याच्यावरचा भाग उचलून नेला कोणतरी देव करायला घरी आपल्या मंदिरात, बाकी खालचं ते तसं तसं आहे. तिथला घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे. स्वामी गेले, रावणा पेंद्या भावानुवादो. भाव कसा पाहिजे तर म्हणले पेंद्यासारखा पाहिजे, स्वामींनी सांगितलं, आणि त्याची ती उभं राहून स्वामी निरोपण केलं त्या ठिकाणी, आणि नंतर विडा व्हायला. पेंद्या नावाचा भक्त आहे त्या महादेवाचा. तो सुरुवातीला फुलं व्हायचा, त्या झाडाचे फुलं संपले, मग त्यानं पानं व्हायला चालू केले, पानं संपले, त्यानं फांद्या वाहिल्या. आता झाड संपलं, फांद्या वाहून मग छोटे छोटे दगड वाहिले, म्हणले या झाडाच्या जवळचे दगड आहे. ते छोटे छोटे दगड संपले, त्याचा रोजचा क्रम होता, त्याचं पाणी नाही प्यायचं. आणि मोठे मग छोटे छोटे संपले, एक दिवस मोठा दगड घेऊन आला, महादेवाला वाहिला. महादेव प्रगट झाला, बस बस बस, तेव्हा देवता प्रगट झाली तिथली. पोहोचलं म्हणले, तुझं पोहोचलं, माग काय पाहिजे माग, आदळू नको माझ्या डोक्यावर एवढं मोठं. भाव पाहिजे म्हणले फक्त. मग तुम्ही भावानं काही बी दिलं तर चालते, पण भाव तेवढा उच्च पाहिजे. भाव व्यभिचारतो, त्याच्यामुळं त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही करायचं नाही. भाव व्यभिचारत असतो, पण या भावामध्ये मात्र तो बसला, देवता प्रगट झाली. तर म्हणला तू मी असंच असावं, तो मला जवळ ठेव, अशा पद्धतीनं यानं मागून घेतलं. सर्वज्ञ इथं म्हणाले की इथं भावानुवाद सांगितला आणि स्वामींनी विडा वाहिला त्या लिंगाला. 5 लिंगांना स्वामींनी विडा वाहिला. पाचींचा मिळून हेतू एक सोबत तुम्हाला सांगितले. 2 मनोरथ पुरवणे हा विषय वेगळा, आणि जडत्वाच्या जीवाच्या दुःखाच्या रचना आकर्षित करणे. बाकी हेर 3 लिंगाच्या ठिकाणी वेगवेगळे हेतू आहेत, आणि त्याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होणारी हेतुस्थळातली माहिती अशी आहे की आपले दत्तात्रय प्रभू अचलपूरला आले, आपले कृष्ण महाराज अचलपूरला आले. हा एक चांगला संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी मिळते. असा हा पंचलिंगाचा विषय. तसं पंचलिंगी एक वेगळं स्थान आहे मानव पंथात, ते गोविंद प्रभूशी संबंधित आहे. गोविंद प्रभू नक्षत्र संन्यास घेतला, ते पांचाळेश्वर पासून नदीतच 1 किलोमीटर पुढे सोमनाथाच्या जवळ पंचलिंगी विडा वाहणे असं आपण म्हणतो. आणि ते पंचलिंग वेगळं आणि हे पंचलिंग वेगळं, पण आपल्या देवानं 5 लिंगांना विडा वाहिला. हे हेतू याच्यासाठी अभ्यासायचे आहेत आपल्याला, की आपल्याला लोकांना बोलायला किंवा नका बोलू त्यांच्याशी, पण आपल्याला दृढता आली पाहिजे की नेमकं देवाला अपेक्षित काय आहे, का बरं बा देवाने असं केलं. आणि ती घटना इतकी महत्त्वपूर्ण आहे, म्हणूनच मानव पंथामध्ये आजही लिंगाकृती विशेष आहेत. त्या घटनेचे ते साक्षीदार आहेत, ते आपण वंदन करत असतो. अशा पद्धतीनं आपल्या देवपूजेमध्ये ते वंदनाला आलेले आहेत. आणि हेतूमध्ये काय वेगळीकता आहे तो थोडासा विचार आपण केला. आपला 1 तास झाला का, वर झाला असेल, काय म्हणता, जास्त झालं? हेतुस्थळ विषय संपला. ज्ञानवासांची परंपरा सांगितली असती, पण आता आपण बरंच पुढे निघून गेलो. हे सगळं सांगत देवपूजेपर्यंत पोहोचलो, म्हणजे वेगळ्या मुद्द्यावर बोलू का मग? हेतू संपला, लय बोर करण्यात मजा नाही. मग एकच लीळा झाली. या लीळेतला एक मुद्दा आणखीन सांगतो, तीच लीळा घेऊन समोर. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी विडा वाहण्यासाठी पान सुपारी मागितली. साधारण पाने पोफळे दिली असा उल्लेख आहे, साधारण दिले बा.
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणाले, काही देवविडा देत असा. देवविडा देऊन राहिले काय? मग त्यांनी चांगला बरवा चोखट विडा दिला आणि स्वामीने विडा वाहिला. बाहेर आल्यानंतर विचारलं यांनी भक्तांनी, देवविडा म्हणजे काय? देवानं सांगितलं देवविडा काय असतो, देवविडा कशाला म्हणतात. स्वामीने सांगितलं, काळे पानं, चरित्रात आलेला विषय म्हणजे सुकलेले पानं. काळे पानं म्हणजे सुकलेले, खराब झालेले पानं, खाण्याच्या लायकीचे नाही. घोटी सुपारी, छोटीशी घासलेली सुपारी, खराब, खाऊ शकत नाही तिला आता. आणि असं त्या देवतेला व्हायचं आणि जोरात म्हणायचं, पत्रम पुष्पम फलम तोयम, एकूण छत्त उलटून गेलं पाहिजे इतकं जोरात. आणि गोपाल कृष्ण महाराज की जय, दिला आदळून देवावरती, झाले मोकळे. म्हणजे बाहेर व्यवहारामध्ये माणूस डोक्यानं विचार करतो, मंदिरात आल्यानंतर हातानं विचार करतो, तो बोटानं. खिशात घातल्यानंतर कॉईन कितीचा आहे, मोठा लागला तर 10चा आहे. काम एवढं नाही 10च्या कॉईन इतकं. 5चा काल व्हायला होता, 2चा गडबड होते, 2चा आहे का 1चा आहे, 2चा का 1चा आहे, जाऊन तर देवाच्या नावानं काही बी नको तिकडं. 1चा काय, आपण दानपेटी उघडाव, चिल्लरच जास्त. दानपेटी उघडल्यानंतर मंदिरवाल्याची सर्वात मोठी अडचण, चिल्लर कोणाला द्यायची, त्यांच्या डोक्याचं टेन्शन. कोणाला काय मंदिरवाल्याला काय, चिल्लर कोणाला. बाहेरचे लोक चिल्लर घेत नाहीत. बँकेवाले लाईनमध्ये उभा राहा, त्यांचा ठरलेला दिवस असतो. माझी पण फजिती तशी, मला माहिती आहे चिल्लरचं कसं आहे. बँकेवाला बी परेशान करतं, बाबा आता आणलं पुढच्या वेळेला आणू नका. पुन्हा मोजायचं वेगळं, 1च्या बाजूला कडा, 2च्या बाजूला कडा, 5च्या बाजूला. घरून नेले तरी तो तिथं गेल्यावर म्हणतो मोजा. खूप वेळ जातो त्या चिल्लरमध्ये, त्याचं नियोजन होत नाही. आणि जेव्हा खऱ्या अर्थानं ही चिल्लर आपण कोणाला तरी देतो, तेव्हा असं सुटकेचा श्वास माणूस सोडतो, हा त्यागा शांतीरानंतर. चिल्लरचं एवढं होतं. पण मंदिरात सर्वात जास्त चिल्लर गोळा होते. हाताने विचार करतो तो. 800 वर्षापूर्वी आलेला संदर्भ आहे. देवविडा, काही देवविडा देत असा. आजही देवविडा संपला नाही, संपायला पाहिजे. त्याच्यावर उपाय सांगितला मी, त्याच लीळेचा. त्या म्हणजे पंचलिंगी विडा आहे ना, आता ही लीळा दुसरीकडे. अचलपूरच्या लीळेच्या खाली एक शेवटचं वाक्य येतं. बघा, लीळा विडा वाहण्याची त्याच्यावरच प्रवचन चालू आहे. मी तर तुम्हाला पसारा घेऊन जाणार नाही बरं का. एकच लीळेवर बोलायचं आपल्याला. तर त्या ही आताचा भाग होता, हा 45व्या लीळेतला होता. आता मी जे तुम्हाला सांगून राहिलो, पुन्हा अचलपूरच्या लीळेमध्ये नेतो. अचलपूरच्या लीळेच्या शेवटचं वाक्य आहे अंबिनाथा विडा वाहण्याचं. मग रामधरणा राजा त्याच्या आईनं श्रीचरणावरी तुळशी वाहिली. येतं लक्षात? जर तुम्हाला खायचे चांगले पानं मिळाले नाही, नागवेलीचे जर उत्तम पानं मिळाले नाही, वहा नागवेलीचेच पानं मिळाले नाही, तर मग सडके वाहू नका, खराब होऊ नका. कारण त्याचा तिरस्कार देवानं स्वतः श्रीमुखानं केलेला आहे. काही देवविडा देत असा. असं असताना आपण वाहू नका. देवानं नाही म्हटलं ना, ते सुपारी छोटी नाही म्हटलं देवानं, वाहू नका म्हटलं, तरी कस काय वाहतो? वाहू नका. मग आता पानं आणण्यासाठी कुठं जावं, आपल्याकडं पानं नाही, मग बिगर पानाचा विडा व्हावा का? पत्रम पुष्पम घडण का? त्यासाठी सोपा आहे, तुळशीचे पानं घ्या, दोन तुळशीचे पानं लावा. आता उद्यापासून सारे तुळशीचे पानं व्हा. ते बुवा म्हणते ते दादा आले काहीतरी सांगून गेले. बघा, म्हणजे कसं आहे, माझ्या अंगावर आणून ठेवू नका काही. एक तर मी लहान माणूस आहे, शरीरानं मी सगळ्याच गोष्टी दबून जातो पटकन. मी फक्त तुम्हाला लीळाशेजाचा संदर्भ सांगितला. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही का तुम्ही तुळशीचेच पानं व्हा म्हणून. जर तुमच्याकडं नाही तर पर्याय व्यवस्था मात्र त्याच लीळेत दिल्या गेली. त्याच खाली वाक्य तुळशी वाहण्याचं.
त्यातच वाक्य आहे. आणि श्रीचरणावर तुळशी वाहिली. त्यामुळे नाहीच मिळालं ते. आणि श्लोक कसा आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेम. पत्रम पानवा म्हणले म्हणजे उत्तम पानवा. मग पानातलं पान उत्तम नागवेलीचं, फळातलं फळ उत्तम श्रीफळ किंवा मग आंब्याचं पान, आता आला सीझन, असं उत्तम फळ. पत्रम पुष्पम फलम तोयम असा हा सगळा त्या देवविड्याचा संदर्भ तुमच्या समोर नोंदवला. आता एवम ती लीळा संपली आणि त्याची हेतू संपली. आता तुमच्या समोर आणखी 10-5 मिनिटं बोलायला लागते का उरकून टाकायचं? नाही बोलायचं. आता आपली चर्चा आहे, दुसरा मुद्दा सांगू शकतो मी तुम्हाला. आता हा विषय संपला बरं का. पण आता एक मुद्दा सांगतो ह्या देवपूजेच्या संदर्भातच, जास्त दूर नाही जात, जवळजवळच ठेवतो तुम्हाला. जसे लिंगाकृती विशेष देवपूजेमध्ये दिसतात, हे नवीन मुद्दा घे बाळा, त्याचा स्टॉप कर आणि पुन्हा चालू कर. देवपूजेमध्ये जशी लिंगाकृती विशेष आहेत, वेगवेगळे विशेष आहेत, मूर्ती आहेत, आता इथपर्यंत ठीक आहे. परंतु मूर्तीवरून आपण मार्बलच्या मूर्तीवर गेलो, प्रगती झाली ना आपली, आहे की नाही? मग 3-3.5 फुटावरून 5-5.5 फुटापर्यंत आपला प्रवास झाला मार्बलच्या मूर्तीचा. मग आपण त्याला विशेष लावले, पायाला, डोक्याला, बेंबीला, इकडं तिकडं लावले. ही आपण पर्याय व्यवस्था दिली. काहींनी दगडाच्या मूर्ती करून घेतल्या, त्याला विशेष लावले, काळी असावी. आणि काहींनी देवाच्या नमस्कारी म्हणूनच आपल्या माथ्यावर 3 फुटाची मूर्त मारून दिली. हे साधन भंग झालं. हा, साधन भंग झाल्यावर आणखीन एक मुद्दा सांगतो तुम्हाला. अचलपूरच्या लीळेचा एक संदर्भ सांगतो. त्या अंबिनाथाच्या लिंगाला देवानं स्पर्श केला, मग तिथं पत्रा लावलेला होता. या 5 लिंगांपैकी एक लिंग असं आहे की तिथं काय होतं, पत्रा होता तांब्याचा. स्वामींनी जेव्हा संबंध दिला तेव्हा पत्रा होता. मग तो पत्रा नमस्कारी आहे, महास्थान आहे ते 10 महिन्याच्या संबंधाचं. मग आपल्या पूर्वजांनी तो पत्रा काढून आणला, जसा उंबरवट काढून घेतला तसा तो पत्रा काढून घेतला. मग काढून घेतलेला पत्रा आपण काढला तिथे दुसरा द्यावा लागेल का नाही? तांब्याचा दुसरा पत्रा आपल्या पूर्वजांनी लावला. 2-3 पिढ्या उलटल्या नंतरच्या लोकांनी तो पत्रा काढून आणला, अंबिनाथाचा पत्रा म्हणून. अलग लक्षात, 16व्या शतकात वगैरे वगैरे वगैरे. जेव्हा विद्वानांची संख्या घटत गेली तेव्हा असं घडलं, अंबिनाथाचा पत्रा म्हणून काढून आणला. खरं तर फार मोठी चूक झाली, कारण आपल्याकडे आबाबामध्ये अंबिनाथाचा तांब आलं होतं, डबल काढायची काय गरज होती? पण काही उत्साही लोकांनी तो पत्रा काढून आणला आणि तिसरा लावला त्याच्यावर. आणि आता या 15 वर्षापूर्वी ही गोष्ट जेव्हा तिथल्या पुजाऱ्याला कळाली, दाढीवाला होता तिथं, त्याची भेट घेतली मी, युट्यूबवर टाकलंय त्याचं मी इंटरव्ह्यू, मुलाखत. त्या भाऊनं काय केलं, या लोकायला या पत्र्याचा मोह आहे असं म्हणून तो बी पत्रा काढला आणि तो जाड पत्रा आता तिथं असं आवरण लावलेलं आहे सध्या, आणि तो काढलेला पत्रा पंथात विकला. अशा पद्धतीनं 2दा अंबिनाथाचा पत्रा महानव पंथात चुकीचा आला, एकदा सोडून 2दा. आणि बाबांना विनंती आहे, असे प्रसाद जोड घेऊ नका. तांब्याचा दिसलं पण नमस्कारी असतं का? आता मी रस्त्यावरही तांब्याचा जोड विकताना पाहतो, आहे की नाही? घेऊ नका ते तांब्याचे प्रसाद जोड नमस्कारी नाहीत. ते अचलपूरवरून विकले होते, त्याचा मी स्वतः पुरावा, मी होतो ना अचलपूरला वर्षभर त्या मंदिराच्या बांधकामाच्या निमित्तानं, तुम्हाला माहित असेल. त्या पुजाऱ्याची भेट घेतली मी, आणि त्यानं मला सांगितलं की तुमचे लोक घेऊन गेले म्हणे माझ्याकडून. मी म्हटलं म्हणे नंतर नाही, तर माझ्याकडे नाही, तरी ते म्हणले नाही, द्या आम्हाला, द्या आम्हाला. आणि पैसे किती दिले? काही नाही, कोणी 100 दिले, कोणी 200 दिले, काही बी दिले म्हणले. पत्रा एवढा काढून आणला. नंतर ते कट करू 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 आणखीनही मानवांच्या बाजारपेठेमध्ये तांब्याचे, अंबिनाथाच्या तांब्याचे प्रसाद जोड दिसतात.
तर ते तसं नाही. हे जर याला शोधण्यासाठी माझ्याकडे एक रामबाण उपाय, ते मशीन आलेलं आहे. ते चांदी सोनं टेस्ट करते. तुम्हाला माहित असेल ते मशीनमध्ये चांदी सोनं टाकलं का ते टेस्ट करते की नाही, याच्यात किती मिलावट आहे काय. तांब बी करते. अंबिनाथाचं तांब आबाबानुसार माझ्याकडे, अंबिनाथाचं तांब ते एका बाजून टाकायचं आणि दुसऱ्या बाजूने हे जे प्रसाद जोड आहेत ना लोकांचे, ज्याच्याकडे 30 प्रसाद जोड आहे, ज्याच्याकडे 15 आहे, ज्याच्याकडे 20 आहे, याच्यातला एक तांब्याचा तुकडा काढायचा आणि मशीन टाकायचा. ते नक्की भिन्नता दाखवली, एक नाही म्हणून ते 100% सांगतो मी तुम्हाला. मुद्दा त्याचा रंग, त्याची जात सगळीच वेगळी आहे. आणि ते मशीन सुद्धा दाखवलं. हे तपासणं इतकं सोपं आहे आणि यात काही दोष नाही काहीच नाही. ते एवढंसं कट करतो मशीन ते आणि लगेच दाखवतं की ते हे एक आहे की नाही आणि किती फरक आहे दोघांमध्ये, किती टक्के फरक आहे, मशीन सांगते. अशा पद्धतीनं हे घेऊ नका. मी म्हणालो त्या मूर्ती मार्बलच्या आल्या, केमिकलच्या आल्या, सावध राहा, साधनभंग होते. आणि अशा ठिकाणी आपण करून आपल्याकडं छोटासा विशेष तो खूप आहे कैवल्यगडावर नेण्यासाठी एक चिन्हस्थळी असे. एका विशेषानं आपल्याला उद्धारापर्यंत जाता येतं. देवपूजा काही शृंगाराचं माध्यम नाही, म्हणजे मोठेपणाचा विषय नाही की माझ्याकडे एवढी देवपूजा आहे म्हणजे हे बाबा मोठे का हे यजमान मोठे, असं काही नसतं. तुमच्याकडे जी देवपूजा आहे तीच चांगला विशेष असावा. मी दुपारी त्यांच्या इथला दत्तात्रय प्रभूचा विशेष केला. मी म्हटलं किती चांगला विशेष आहे तुम्हाला, म्हटलं जुना विशेष आहे, चांगली देवपूजा आहे. त्या एका देवाची सेवा करा, खूप झालं. आणि मधल्या काळामध्ये महानुभावांच्या मंदिरांमध्ये मुखवटे ठेवण्याची पद्धत आली होती, तांब्याचे मुखवटे, तांब्यावरून विषय निघला म्हणून सांगतो. त्याची पूजा सुद्धा चालू झाली. म्हणजे त्या मुखवट्याला आपण देवाला स्नान दिलं की तिथला पुजारी त्या मुखवट्याला धुतो. तो पाण्यानं धुतो, लोकांना वाटतं देवाला आंघोळ घालून राहिले, पाणी टाकतात वरून. तो शृंगार म्हणून टिके लावतो. पांचवेश्वरला जाळी देवाला पाहतो मी, तो सजवायला लावतो. आता त्यानं सजवायला लावले, लोकांना वाटतं त्यानं गंध लावला, आपण लावावा, आणि गंध त्याला लावतात. तुम्हाला नाही पटलं ते सोपं सांगतो तुम्हाला. जाळीच्या देवाला जा, अशा मुखवट्याच्या ठिकाणी जा. हार घालायची गडबड लोकांची कुठं असते सांगा मला. त्याच्या गळ्यात हार घालायचे, खरंय का नाही? पटलं का तुम्हाला? म्हणजे स्थानाच्या ठिकाणी राहिलं आणि हार घालायची गडबड कुठं? देवाच्या गळ्यात घाल. देवाच्या गळ्यात किती अज्ञान हे. ना तो देव आहे ना ते नमस्कारी आहे. ते स्थानाला व्हायचं सोडून हार तुम्ही त्या मुखवट्याच्या गळ्यात घालण्यासाठी स्पर्धा करता आणि तिथं तो पुजारी पाठीमाग उभा असतो आणि तो ते हार. मी त्यालाही बोलतो, अरे तुम्ही का बरं असं करता? त्यांना आम्ही नाही केलं ते लोक गर्दी करतात म्हणून आम्हाला नाईलाजान करावं लागते. आता पवित्र सोपं आणखी निरीक्षण करा. पवित्र अर्पण करतो आपण, हा ते देवावर वाहिलं तर ते पूर्ण समाधान वाटत नाही जोपर्यंत त्या मुखवट्याच्या गळ्यात घालत नाही, है ना? आणि किती म्हणजे अंधश्रद्धा आहे ही. ते काय देव आहे का काही नमस्कारी ते. आता विकल्पजनित भक्ती घडून राहिली तुम्हाला. ते तांब्याचे आणि पितळीचे मुखवटे आहे जेमतेम पंथामध्ये. ते पितळ आहे ना, ते तुमच्या डोळ्यात दिसायला पितळ आहे म्हणून ते काही नमस्कारी नाही. तुम्ही त्याच्या गळ्यात घालूनच कसे राहिले? पवतं गळ्यात घालून राहिले, हार गळ्यात घालून राहिले, तुम्ही चुकून राहिलात. अशा पद्धतीची भक्ती करू नका. साधन भंग होते. माझी नम्रतेनं विनंती आहे, त्या लोकांना काही बोलू नका जे त्या मंदिरात आहेत, त्याला कशाला डिवचायचं. पण तुम्ही माझं तुम्हाला पटलं, तुम्ही एवढेच जण तो ज्याला फॉलो करा, हा विषय तुमच्या जवळच्याला सांगा, तुम्ही लोकांना सांगा आणि तेवढं मात्र दुरुस्ती करा. त्या मुखवट्यात काही नाही, पितळीचं आहे ते. आले कुठून? मानव पंथात मुखवटे कुठून आले? तर मानव पंथात मुखवटे चांगनाथापासून आले. त्याने एक वेगळा संप्रदाय स्थापन केला. हा चांगनाथ रुद्रपूरला आलेला, जो दवडला आचार्य नागदेवांनी सांगितलं है की नाही, आणि माईम भट्टांनी हाकलून दिलं. यानं आपला स्वतंत्र धर्म स्थापन केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या पितळीच्या मुखवट्याची पूजा चालू केली आणि तिथं पादुका चालू केल्या. आता काही मंदिरांमध्ये पादुका असतात. आता हे उचलून मग जसं झाडू अंगावरून फिरवतात, काही मंदिरांमध्ये पादुका फिरवण्याची रांग लागते, झाडू फिरवण्याची रांग लागते. हे मी आता दृश्य पाहतोय, सध्या चित्र पाहतो मी. तो एक जण झाडू घेऊन उभा असतो, झाडू दे, झाडू फिरव, झाडू फिरव.
एक जण पादुका घेऊन उभा असतो, काही लोक पादुका अंगावर घेत घेत इथे लावतात कपाळाला. अरे इतकं बेडेपणा करू नका. ते म्हणजे नमस्कारी नाही. लाकडाच्या, ज्याला पितळीच्या भेटल्या नाही त्याने लाकडाच्या ठेवल्या. बऱ्याच मंदिरामध्ये लाकडाच्या पादुका आहेत आणि त्याचा नमस्कार करणारा वर्ग हळूहळू येतो आहे. हे चुकीचं आहे. हे चांगनाथ पद्धतीमध्ये त्याने आणलेली पूजा पद्धती आहे. मग याचं प्रमाण काय माझ्याकडं? तर ना माझ्याकडं वरवड बकाल म्हणजे बुलढाण्याच्या जवळ एक गाव आहे, तिथले ते आमचे बापू आमची बहीण दिली तिथं. ते मला म्हणले तुमच्यासारखंच देवस्थान आमच्या परिसरात आहे, तुम्ही एकदा याच बघायला. असा ओटा आहे म्हणले, जसं जाळीच देवाचा आहे. आणि जाळीच देवाला कसं म्हणले, ते असं छातीसारखा आकार देऊन तक्क्यार केलेला आहे, त्याच्यामध्ये ते मुखवटा आहे, सेम तसंच आहे म्हणले. पादुका आहे, घोडे सगळे म्हणले आमच्या तिथं. मी बघितलं तर सेम टू सेम मुखवटा आहे. आणि आता खूपच झालं, तुम्ही युट्यूबवर जाऊन पहा, तुम्हाला तिथं जायची गरज नाही. तुम्ही मुखवटा पद्धती युट्यूबवर पहा, तुम्हाला अन्य धर्मामध्ये मुखवटे दिसतात. म्हणजे त्यांची पद्धती ती आपल्यात आली, मुखवटा पद्धती आपली नाही. आणि आपण त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. काढा आपण म्हणू नाही शकत. आता मी काही ठिकाणी सांगितलं, जसं बोरगावला मुखवटा होता, मी त्यांना सांगितलं की इथं विशेष ठेवा. जे ऐकतात त्यांना सांगितलं. आता माहिती आहे मला, जाळीदेववाले किंवा पंचायतमध्ये माझी ताकद पुरत नाही, आहे की नाही. पण कमीत कमी आपण विडा वाहताना तरी हा तेवढं तुम्ही करू शकता. हार घालताना स्थानावर, पौत वाहताना स्थानावर करा, एवढं तुम्हाला सांगतो. ते मुखवटा पद्धती आपली नाही, ती चांगनाथाची पद्धती आहे. ती मानव पंथामध्ये आली आणि त्याचे प्रमाण महाराष्ट्रात बाकी ठिकाणी बघायला भेटतात. त्यांचे बाकीचे जे मंदिरं आहेत तिथं मुखवटे आहेत, पादुका आहेत आणि ती पद्धत त्यांच्यामध्ये पूजनाची आहे. आपण या पद्धतीवरती बहिष्कार टाकावा. आपलं साधन भंग होतं, विकलगणित क्रिया घडते, तिथून आपला धर्मभंग होते आणि आपल्या कैवल्याच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून अविधी करू नये. अविधी हे असं पंक्चर आहे की तुमची गाडी जागेवरच बसवते आणि विकल्प असा आहे की परमेश्वर पुन्हा फिरून पाहत नाहीत. म्हणून विकलगणित क्रिया घडू नयेत या दृष्टीनं आपण वाटचाल करावी. एवढा एक मुद्दा या अनुषंगानं तुम्हाला सांगितला. या तांब्याच्या पत्राच्या अनुषंगानं, अंबिनाथाच्या अनुषंगानं आलेले मुद्दे ते तुम्ही घेतलेत. मला या ठिकाणी बोलवलं खोब्रागडे परिवारानं, भरपूर वेळ बोललो. आता 1.5 तासाच्या वर झालं असेल बाबा. हो, झालेली सेवा आहे ना, मी कृष्णार्पण करतो. माझ्या बोलण्यात काही उणिवा असेल तर त्या तुम्ही दुसरीकडून पूर्ण करून घ्या, आहे की नाही. आणि जर बरं वाटलं असेल तर ते फॉलो करा, ते तुमच्या अंमलात आणा, आचरणात आणा. परमार्ग अध्ययन मंदिर, या मंदिराचं ट्रस्ट, समिती, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी बी या कार्यक्रमासाठी या ताईंना होकार भरला आणि होकार भरून पुन्हा सहकार्य केलं म्हणे, प्रसन्न म्हणे दादा, आहे की नाही. तर एवढं उदात्त विचार म्हणजे तुम्ही दिला, त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद मानतो. झालेली सेवा कृष्ण महाराजांच्या चरणी अर्पण करतो. तुम्ही सगळे आलात म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. दंडोत प्रणाम. जय श्री चक्रधर. दंडवत